आताची महत्त्वाची बातमी, कोणत्याही पक्षाला बंद करण्याची परवानगी नाही असं हायकोर्टाने म्हटलं आहे। महाविकास आघाडीच्या बंदवरून हायकोर्टाने असं म्हटलंय, कोणत्याही पक्षाला बंद करण्याची परवानगी नाही असं हायकोर्टाने म्हटलेलं आहे। बंद केला तर कायदेशीर कारवाई करा असे निर्देशही हायकोर्टाने दिले आहेत। कोणत्याही पक्षाला बंद करण्याची परवानगी नाही, तरीही बंद पुकारण्यात आला तर कायदेशीर कारवाई करा असं कोर्टाने म्हटलंय। हायकोर्टाने हे निर्देश दिले आहेत। महाविकास आघाडीच्या बंदवरून मुंबई हायकोर्टाने हे आदेश दिले आहेत। महाविकास आघाडीने 24 तारखेला म्हणजे उद्या महाराष्ट्र बंदचं आवाहन केलेलं आहे। त्यानंतर हायकोर्टामध्ये यामध्ये याचिका करण्यात आली होती। महाविकास आघाडीकडून उद्या महाराष्ट्र बंद पुकारण्यात आलाय। मात्र कोणत्याही पक्षाला अशा प्रकारे बंद पुकारण्याचा अधिकार नाही असं हायकोर्टाने म्हटलं आणि तरीही कोणत्या पक्षाने जर बंद पुकारला तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा असे निर्देश कोर्टाने दिले आहेत। त्यानंतर आता महाविकास आघाडी आपल्या उद्याच्या महाराष्ट्र बंद संदर्भात काय निर्णय घेते याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। कोणत्याही पक्षाला बंद करण्याचे अधिकार नाहीत असं मुंबई हायकोर्टाने म्हटलंय। महाविकास आघाडीच्या उद्याच्या बंदवरून हायकोर्टाने हे आदेश दिले आहेत। कोणत्याही पक्षाला बंद करण्याची परवानगी नाही, तरीही जर कोणी बंद पुकारला तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा असे निर्देश कोर्टाने दिले। महाविकास आघाडीने उद्या बंदची हाक दिली, मात्र उद्याचा बंद बेकायदेशीर असल्याचं मुंबई हायकोर्टाने म्हटलेलं आहे। महाविकास आघाडीकडून उद्या महाराष्ट्र बंद पुकारण्यात आलेला आहे। राज्यातील कायदा सुव्यवस्था, इतर मुद्दे या सगळ्या संदर्भात महाविकास आघाडीने उद्या महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे। मात्र बंद केला तर कायदेशीर कारवाई करा असे निर्देश आता मुंबई हायकोर्टाने दिलेत। कोणत्याही पक्षाला बंद करण्याची परवानगी नाही असं हायकोर्टाने म्हटलेलं आहे। त्यामुळे उद्याच्या महाविकास आघाडीच्या बंदचं नेमकं काय होणार, या निर्णयाचा महाविकास आघाडी फेरविचार करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। मात्र हायकोर्टाने हे थेट आदेश दिले आहेत। उद्याचा बंद हा बेकायदेशीर असं हायकोर्टाने म्हटलंय। महाविकास आघाडीच्या या बंदच्या विरोधामध्ये हायकोर्टात याचिका करण्यात आली होती। त्यावर सुनावणी करताना हायकोर्टाने कोणत्याही पक्षाला बंद करण्याचा अधिकार नाही, उद्याचा बंद बेकायदेशीर आहे। त्यानंतर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून नोटिसा जारी करण्यात आल्या आहेत। कायदा आणि सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सावध पवित्रा घेतलाय।